आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। भाजप राज्यभरातील जिल्हाध्यक्ष शहराध्यक्षांची नावे 10 तारखेला जाहीर होणार। भाजप कोर कमिटीच्या बैठकीमध्ये अंतिम निर्णय होणार। बैठकीनंतर 10 तारखेला यादी जाहीर केली जाणार असल्याची पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बावनकुळे यांची माहिती। मनसेकडून मुंबई महानगरपालिका निवडणुकीची तयारी सुरू। मुंबईतील 227 प्रभागांमधील गट अध्यक्षांच्या बैठकांचा सपाटा। 20 जुलैपर्यंत प्रत्येक रविवारी प्रत्येक विधानसभेतील महापालिका प्रभागांमध्ये बैठक होणार। पुरंदर विमानतळाविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांशी अंबादास दानवे यांची चर्चा। शिवतारे यांच्याकडून आम्हाला टार्गेट केलं जात आहे, शेतकऱ्यांचा आरोप। तर मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत भेट घालून देणार, दानवेंकडून शेतकऱ्यांना आश्वासन। बाधित शेतकऱ्यांचे सगळे प्रश्न सरकार सोडवेल, पुरंदरचं विमानतळ कुठल्याही परिस्थितीत होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। तर बारामतीमध्ये विमानतळ मोठं करा, तुम्हाला मोदी शहांना भेटण्यासाठी बरं पडेल, अंबादास दानवे यांची टीका। 10वी आणि 12वीचा निकाल लवकरच जाहीर होणार। विद्यार्थ्यांना यंदा टार्गेट लर्निंग व्हेंचर्स या संकेतस्थळावर निकाल पाहता येणार। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरामध्ये मांस विक्रीवर बंदी। उल्वे परिसरामध्ये मांस विक्री केल्याची पर्यावरण प्रेमींची तक्रार। गोकुळ दूध उद्यापासून 2 रुपयांनी महागणार। कोल्हापूरसह परिसरामध्ये 68 रुपये प्रति लिटर, तर मुंबई आणि पुण्यामध्ये गोकुळ दूध प्रति लिटर 74 रुपयावर। सोन्याच्या दरामध्ये घसरण, तर चांदीचा भाव वाढला। सोनं प्रति तोळा 92,770 रुपये, तर चांदी 83,400 रुपये प्रति किलोवर। नागपूरसह वर्ध्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाची हजेरी। गारपीट आणि रिमझिम पावसामुळे पिकांचं नुकसान।